तूत 28 29 30 मित्रांनो समोरासोबत चटणीच नाही आणली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज पण मी कॉलेजला गेलो नाही. पण कॉलेजला काय गेलो नाही याचं कारण जर तुम्ही ऐकलं तर काय बोलायचे, तुम्ही पण नाही जाऊ शकणार उद्या, जर उद्या लेक्चर असले तसे. तर मित्रांनो, आज काय झालं, त्यांनी टाइम टेबल पाठवला. पण त्या टाइम टेबलमध्ये मित्रांनो जे 3 लेक्चर होतात, तुम्हाला तर माहिती आहे माझ्या कॉलेजमध्ये 3 लेक्चर होतात. त्या तिन्ही पण लेक्चरमध्ये ते 3 लेक्चर फक्त एकाच सब्जेक्टचे होते, एकाच विषयाचे. तो विषय पण इम्पॉर्टंट नाही. असाच मित्रांनो कोणता तरी विषय घेतलेला आहे नवीन याच्यामध्ये NAP 2020 मध्ये आहे. त्या विषयाचे आज 3 लेक्चर होते. तर 3 लेक्चर बसायचं मला एका सब्जेक्टसाठी तर पूर्ण बोर होतं. झोप म्हणजे काय, झोप आवरतच नाही 3 लेक्चर. त्यामुळे म्हणून मी नाही गेलो. तर आज आपण घरीच आहेत, बघूयात घर काहीतरी इंटरेस्टिंग करूयात. नाहीतर राज पण आहेत, राजकडे जाऊयात. राजचा अभ्यास बघायचा आता कसा चालू आहे, काय अभ्यास करते. राज आता घरात नाही सध्या, तो थोडा बाहेर गेलाय, म्हणजे मामाजी इथे गेला अभ्यास करायला. घरी आल्यावर बघूयात, दुपारी येईल जेवायला तेव्हा. तर आपल्या दिवस सुरुवात तर झालेली आहे. आता आपण मग थोडं बसूयात. आणि आता कॉलेजला गेलो नाही म्हणल्यावर मित्रांनो आपला दिवस वेस्ट नाही करायचा. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब. तर आपण पण अभ्यास करूयात, थोडे आपल्या नोट्स कंप्लीट करूयात. नोट्स कंप्लीट करूयात. चला, तुम्ही पण असं नक्की नोट्स कंप्लीट करत जावा, म्हणजे मग अभ्यास करण्यासाठी, बाकी करायचं म्हणून करू नका. चला मित्रांनो, किती जोरात अभ्यास चालू यांचा बघू शकता. त्याचा चौथ्या शेवटचा पेपर आहे. आणि याच्या पेपरला आता ही सुरुवात झालेली आहे. तरी पण अभ्यास करायला घेतलेला आहे. पण विषय आपल्याला दुसरा वेगळाच वाटतोय. कोणता विषय आहे रे हा? पेपर इंग्लिशचा, अभ्यास सायन्सचा. वाह क्या सीन है. हा, लिहिणार काय मराठी? इंग्लिशचा अभ्यास काय 100 ना अभ्यास झाला इंग्लिशचा. अजून 2 दिवस आहे. कसे काय 2 दिवस? आज काय वार आहे? मंगळवार आहे. शुक्रवारी पेपर आहे ना मग? हा होतो काय मग? तू एवढा तुमचा अभ्यास करेक्ट होणार आहे का मग? काय 80 पैकी 80 ना आउट ऑफ? इकडं बघ ना व्हिडिओ मध्ये, लाजतो का बघायला? हा, चल आपण एक गेम खेळू. तू जरा थकला असशील अभ्यास करून, सकाळ जरा अभ्यास करू त्या म्हणलं. पाण्यात आम्ही बाजूला ठेवलाय, ताण लागलो प्यायला. तर खेळतो का एक गेम? लावतो का चॅलेंज? हा, चल ठेव पुस्तक बाजूला ठेव, मग आपण चॅलेंज लावू. तर मित्रांनो, मला पण खूप बोर झालं होतं, कंटाळा आला होता. कॉलेजला पण गेलो नाही. कॉलेजमध्ये झोपलो असतो. जाऊ द्या, आता राजसोबत आपण चॅलेंज घेतलेले ट्रूथ आणि डेअरचं. त्यासाठी आपण आधी जी बॉटल घेतलेली आहे थम्सअपची, वाईट म्हणून घेऊ नका, थम्सअपची बॉटल थम्सअपची बॉटल फिरूयात. ज्याच्याकडे बॉटली झाकणचं डायरेक्शन ज्याच्याकडे जाईल त्याला ट्रूथ अँड डेअर आपण विचारूयात. मग तसं त्याला सांगूयात काय करायचं ते. पण मित्रांनो, एक आश्चर्यचकित गोष्ट आहे की आज कोइन्सिडन्स बघा आमचा, त्याने पण मावळीला टी शर्ट घातलेलं आहे आणि मी पण. ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. आमच्या संघावरचं प्रेम बघा. आमचा मावळ संघ चांगला खेळतोय आता उत्कृष्ट पद्धतीने. हातात काय मॅची रोज आते हैं इस उम्मीद पे, आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. टेन्शन नाही, तरी पण आहे परफॉर्मन्स चांगला आहे आमच्या टीमचा. मित्रांनो, कमी नका समजा आम्हाला कमी. चला आता आपण टुडे चॅलेंज जे राजला सांगितलं होतं, त्याने अभ्यास ठेवून दिला चॅलेंजसाठी. तो पण बोर झाला होता, कारण की एक पेपर झाल्यावर 6 दिवस सुट्ट्या त्याला, त्यामुळे काय बोलायचे. तर आता आपण चॅलेंज चालू करूयात, बघत कोणाकडे येते जास्त. चला तर चला मित्रांनो, आता आपण चालू करूयात, गेमला सुरुवात करूयात. चल, ही बॉटल फिरवायची आणि बॉटली राखण ज्याच्याकडे येईल, ज्याच्याकडे डायरेक्शन जाईल, तो त्याला आपण ट्रूथ डेअर सांगूयात. मग तो जो ते ॲक्शन करेल किंवा तो सांगेल. चला तर फिरवा बॉटल. मित्रांनो, इथे डायरेक्शन बघा, कोणाकडेच नाही. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. फेल झालेली, फेल.
ही पण फेल. मित्रांनो ही पण फेल झाली. आता मी फिरवते याला ही काय तुमच्याकडे आली मित्रांनो. थोडा राज तू इकडे असं थोडा इकडे बस म्हणजे थोडा पुढे पुढे थोडा. तर आता फिरूयात आपण. मित्रांनो आपण मारो मारो मुझे मारो. आता राजला विचारूयात आपण. चला राज तू काय घेणार? ट्रूथ घेणार किंवा डेअर घेणार? मी तू टूथ राज बॉटलीचं झाकण्याचं डायरेक्शन तुझ्याकडे आलं होतं. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. मग काय तू काय ट्रूथ घेणार का डेअर घेणार? मी हा डेअर डेअर घेणार डेअर. तर मित्रांनो राजने डेअर घेतलेली. आता आपल्याला काहीतरी युक्ती सुचवावी लागेल की ते डेअर त्याला करता नाही आलं पाहिजे. असं आपण काहीतरी सांगूयात. थोडं तुम्ही पण सांगा काय. हां त्याला आपण हे सांगूयात की तर राज इकडे यायचं तुझ्याकडे आता डेअर तुला सांगायचे ते कर. चल लवकर ये इकडं. तर राज तुला मी डेअर हे देतो की तू 30 सिटअप्स मारायच्या. ठीक आहे. हा उठावाच्या माझ्या 30. चल चालेल ना? उठ आणि कर चल. तर राज तुला 30 पुशअप्स सॉरी काय सिटअप्स मारायच्या उठावाच्या. पण ते पण एकाच अटेम्प्टमध्ये. हां चल कर सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 26 27 28 29 30. कसं वाटते डेअर घेऊन? मित्रांनो राजने जे 30 सिटअपचं डेअर घेतलं होतं ते कम्प्लीट केलेले. 30 सिटअप्स मारला. त्याचे पाय आता एवढे जाम झालेत ना त्याला उद्या कळेल काय होते ते. आता चला आपण पुन्हा खेळूया. आता आपण पुन्हा डेअर चालू करूया. दुसरं पहिल्या डेअर राजने कम्प्लीट केले. आता परत आपण गेमला सुरुवात करूया. राज खेळू चल पहिले. ये याच्याकडे नाही नाही मित्रांनी ते गेलेले ते फसले. नाही नाही परत याच्याकडे अभी मजा आएगा ना. मित्रांनो आता हे आपल्याकडे आलेले. चल चल राज सांग काय तुझं काय मत आहे? तुझं काय मत आहे मला सांग. काय घेणार तू कडे आहे डेअर घेणार तू. ना तर आहे ना खूप भूक लागली आता. भूक लागली मग आता जाऊन समोसे घेऊन ये. घरचं जेवण का नाही भूक लागली ना. काय डेअर आहे ना समोसे घेऊन ये. मला तुला आता डेअर आपल्याला भेटले तर करावंच लागेल. नाही म्हणू शकत नाही आपण. जाऊया. जा आता तर चला मित्रांनो आपण जाऊयात आता समोसे घेऊन येऊयात जे आपल्याला डेअर दिलं होतं. तर बॅग घेतली मी बॅगमध्ये घेऊन येणार आहे. चला तर मित्रांनो आपण आता आलेले समोसा जे सांगितलं डेअर आपल्याला. चला जाऊया आता करा. मित्रांनो आपल्याला जे डेअर सांगितलं होतं ते आपण कम्प्लीट केलेले. मला पण मित्रांनो असंच काहीतरी डेअर सांगा पाहिजे होतं याला. माझ्या लक्षात नाही आलं. पण आज 4 लाख निघाला 4 लाख. तर हा खाईल समोसा. मी तर नाही खात. मला माहिती आहे मी बाहेरचं काय एवढं खात नाही. त्यामुळे जाऊन द्या आता राजला खाऊ द्या. राजला मजा करू द्या. खा राज ठीक आहे. पण अभ्यास कर पण चांगला. हां मित्रांनो समोसासोबत चटणीच नाही आणली आहे. खायलाच मजा येत नाही. चला मित्रांनो आजचा दिवस पण आपला भारी गेला मजेदार गेला. आणि आता तुम्हाला टाईम झालेला आहे ग्राउंडचा. तुम्हाला माहिती मी कुठं जातो संध्याकाळचा. तर आता ग्राउंडचा टाईम झालेला आहे. आपण ग्राउंडला जाऊयात. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही पण आज असे बंक मारले असेल तर यूट्यूबच्या आपल्या कमेंटमध्ये प्रेझेंट सर नक्की टाका जे आज कॉलेजला नसेल गेले त्यांनी. बरं का ठीक आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण उद्या पुन्हा भेटूया एक नवीन आशेने एक नवीन दिशेने एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन राजसोबत आपल्या भावासोबत. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.